नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त वर्ग 10वा मराठी मीडियमसाठी आहे. पायथागोरसचे प्रमेय गणित भाग 2 मधील दुसरं प्रकरण आपण आजच्या ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. नावातच आपल्या लक्षात येतं की पायथागोरसचे प्रमेय किंवा पायथागोरसचा गुणधर्म हा आपल्यासाठी काही नवीन नाही. आपण तो 5वी पासून वापरत आलेलो आहे. फक्त जसे वर्ग बदलले तसे काही शब्द बदलले. या ठिकाणी आपल्याला हा प्रमेय डिटेलमध्ये पाहायचा आहे, त्याचं वापर करून उदाहरणं सोडवायची आणि तो सिद्ध पण करायचा आहे. तर अगोदर आपण तो पायथागोरसचा प्रमेय मागं आपण कोणत्या शब्दात पाहिला ते आठवू. 10वीत इथं आपल्याला थोडं वेगळ्या शब्दात पाहायचं, अजून पुढं पाहणार. तर आपण अगदी खालच्या लेवलला म्हणजे 5वी ते 7वीपर्यंत सोप्या भाषेत कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग अशा प्रकारे पायथागोरसचा थेरम म्हणत होतो. आणि विशेष म्हणजे पायथागोरसचा थेरम हा काटकोन त्रिकोणाला वापरतात. आता इथं ABC हा काटकोन त्रिकोण आहे, त्याचा कोन बी 90 अंशाचा आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. अशा काटकोन त्रिकोणात हा जो काटकोन आहे कोन बी, तो AB बाजू आणि BC बाजूमुळे तयार झालेला कोन आहे. ह्या AB आणि बाजू BCला काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात. आणि काटकोनासमोरची ही जी बाजू असते AC, तिला आपण कर्ण म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे. मग आपण 7वीपासून पुढं हा पायथागोरसचा थेरम वेगळ्या शब्दात कसा मांडला, तर कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग अशा शब्दात मांडला. इथं कर्ण कोणता आहे? AC. AC वर्ग बरोबर पहिली बाजू आपण जर AB घेतली तर ऑटोमॅटिक दुसरी बाजू BC होते. आपण पहिली बाजू BC घेतली तर दुसरी बाजू AB होईल. म्हणजे थोडक्यात इथं काटकोन करणाऱ्या बाजू घ्यायच्या उजवीकडे. हा पायथागोरसचा प्रमेय आपण अशा प्रकारे 9वीपर्यंत वापरत आलो. आता इथं बाजूंच्या लांबीचा हा संबंध आहे. समजा ABची लांबी 3 असेल, BCची 4 असेल, तर ACची किती होईल ते आपण काढू. ABची लांबी 3चा वर्ग अधिक BCची लांबी 4चा वर्ग, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 आणि 9 यांची बेरीज 25. AC वर्ग 25 झाला. आपल्याला AC काढायचा तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. जे नको त्याची विरुद्ध क्रिया करायची. आपल्याला AC काढायचा म्हणून AC वर्ग नको, तर वर्गाची विरुद्ध क्रिया वर्गमूळ. दोन्ही बाजूवर तीच क्रिया करायची. वर्ग आणि वर्गमूळ कटून AC राहील 25चं वर्गमूळ 5. तर AC म्हणजे कर्णाची लांबी 5 आली. थोडक्यात हा काटकोन त्रिकोण असेल तर ह्या पायथागोरसच्या प्रमेयाने कोणत्याही दोन बाजू आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या माहिती असल्या तर तिसरी बाजू या गुणधर्माने काढता येते. म्हणजे थोडक्यात ह्या तिन्ही संख्यामध्ये, ह्या 3 नैसर्गिक संख्या ह्या तिन्हीमध्ये एक सहसंबंध आहे. कोणत्या 3 संख्या? इथं जसं उदाहरणार्थ 3, 4, 5. काय संबंध दिसतो आपल्याला की याच्यातली मोठी संख्या कोणती? 5. 5चा वर्ग किती आला? 25. आणि 9 आणि 16ची बेरीज 25 येते. म्हणजे 3चा वर्ग आणि 4चा वर्ग यांची बेरीज 25 येते. म्हणजे 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. हा संबंध आपल्याला इथं दिसून येतो. तर असं जर कुठं संबंध असला की 3 संख्यामध्ये, 3 नैसर्गिक संख्यामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग 2 संख्यांच्या बेरजे इतका येत असेल तर ह्या ज्या 3 संख्या आहे 3, 4, 5 याला पायथागोरसची त्रिकुटे म्हणतात. पायथागोरसची त्रिकुटे. तर ही फक्त एवढीच नाही तर असे अनेक त्रिकुट आपल्याला काढता येतात किंवा सूत्राने मिळवताही येतात.
आता समजा एक संख्या 13 आहे, मोठी संख्या 3 संख्येमध्ये मोठी संख्या 13 आहे, लहान संख्या 5 आहे. इथली संख्या काय असेल मधली, तसं इथं क्रमाला महत्त्व नसतं. पण समजा आपण 13 ही मोठी संख्या घेतली तर एक संख्या 5 असेल तर दुसरी संख्या काय येईल हे आपल्याला मिळवायचं असेल तर आपण असं करू शकतो. 13चा वर्ग करा, 5चा वर्ग करा आणि xचा वर्ग करा. आपण 13 मोठी संख्या मानलेली या तिन्हीमध्ये. 13चा वर्ग 169, 5चा वर्ग 25 होतो, तो वर्ग मी इकडे लिहितो. 169 बरोबर 5चा वर्ग 25 अधिक x वर्ग. 169 मधून हे 25 इकडं उजवीकडे डावीकडे आले तर वजा होईल, इकडे x वर्ग राहिला, म्हणजे x वर्ग बरोबर 169 मधून 25 काढू. 9तून 5 गेले 4, 6तून 2 गेले 4, 1 x वर्ग बरोबर 144. एक्सची किंमत काढायची असेल तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. x बरोबर 144चं वर्गमूळ 12, म्हणजे एक संख्या 5 दुसरी 13 असेल आणि 13 आपण जर याच्यातली मोठी संख्या मानली तर तिसरी संख्या 12 येईल. म्हणजे ह्या 3 संख्यांनी काटकोन त्रिकोण तयार होईल, म्हणजे हे पायथागोरसची त्रिकूट आहे. तर अशा प्रकारे पायथागोरसची त्रिकूट याची व्याख्या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. मी हे जे लिहिलं हे लिहायची गरज नाही. वाटल्यास प्रकरण 2 टाका, पायथागोरसचे प्रमेय, ही आकृती काढून फक्त एवढा गुणधर्म लिहा, कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आपण जे सोप्या भाषेत इथं मांडणी केली याचा वापर करायचा असला तर ही मांडणी आपण करू शकतो, कारण आपण पुढं हा प्रमेय परत याचं विधान वगैरे लिहिणार आहोत, याची सिद्धता देणार आहोत वेगळ्या शब्दात. म्हणून हे लिहा आणि त्याच्यानंतर सरळ पायथागोरसची त्रिकुटे हे हेडिंग टाकून आपल्या पुस्तकात इथं पायथागोरसची त्रिकुटे याची व्याख्या दिलेली ती व्याख्या लिहा आणि 3,4,5 हे पायथागोरसच्या त्रिकुटाचं एक उदाहरण लिहा, किंवा आपल्या पुस्तकात अजून काही उदाहरणं दिलेली कोणतं एक उदाहरण लिहा. काय पायथागोरसची त्रिकुटे परत सांगतो की 3 संख्या असेल नैसर्गिक संख्या, त्याच्यातल्या सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग 2 संख्यांच्या बेरजी इतका येत असेल तर तेव्हा त्या 3 संख्यांना काय म्हणतात, पायथागोरसची त्रिकुटे. आपल्याला पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपण मागं 9वीमध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या, त्या जरा आठवणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. नववीमध्ये अजून आपण काही त्रिकोणासंबंधीचे गुणधर्म पाहिले होते. जसं इथं काटकोन त्रिकोणाचा आपण इथं गुणधर्म पाहिला, ज्याला आपण पायथागोरसचा प्रमेय म्हणतो. त्या गुणधर्माने आपल्याला 2 बाजू दिलेल्या असल्या तर तिसरी बाजू काढता येते. असंच बाजूंच्या लांबीसंबंधी काही गुणधर्म आपण 9वीत पाहिले होते. समजा हा PQR त्रिकोण असेल, त्याचा हा कोन Q 90 अंशाचा आहे, म्हणजे काटकोन आहे. हा कोन 30 अंशाचा आहे, हा 60 अंशाचा आहे, म्हणजे या त्रिकोणाचे कोन 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश मापाचे आहेत. असा त्रिकोण असला तर याच्यात एका बाजूची आपल्याला लांबी माहीत असली तर इतर 2 बाजूंची लांबी आपण सहज काढू शकतो. यांच्यामध्ये काय संबंध किंवा काय गुणधर्म आहे ते आपण 9वीत पाहिलं होतं. त्याला आपण 30, 60, 90चा प्रमेय म्हणतो. काय तो प्रमेय की एखाद्या त्रिकोणाच्या कोनांची मापं जर 30 अंश, 60 अंश, 90 अंश असे असतील तर 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजे समजा या ठिकाणी 30 अंशासमोरची बाजू QR आहे, तर QRची लांबी
कर्णाचे निम्मे म्हणजे 1/2 गुणिले कर्ण कोणता आहे PR. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मे असते. आणि 60 अंशास आता अगोदर याच्यावर आपण एक उदाहरण घेऊ. समजा PRची लांबी 12 आहे, म्हणजे कर्णाची लांबी 12 आहे, तर QR किती होईल? QR बरोबर 1/2 गुणिले PR. PRची लांबी 12 पण QR बरोबर बेसकम 12. QRची लांबी 6 येईल. इथं कोणता गुणधर्म वापरला आपण? QR काय? 30 अंशासमोरची बाजू. ती किती आहे? PR काय? कर्ण. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या अर्धी असते, निम्मी असते. म्हणजे कर्ण 12 होता तर 30 अंशासमोरची बाजू 6 आली. तसंच 60 अंशासमोरची बाजू कोणती आहे? PQ. हिची लांबी किती असते? तर कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पोट. वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण कोणता आहे? PR बरोबर वर्गमुळात 3/2. PRची लांबी 12 बरोबर बेसकम 12 म्हणजे 6 वर्गमुळात 3. PQ बरोबर 6 वर्गमुळात 3. PQची लांबी म्हणजे 30, 60, 90चा त्रिकोण असेल त्याची एक जरी बाजू आपल्याला माहीत असली तर इतर बाजूंची लांबी सांगता येते. त्याच्यानंतर अजून आपण एक हा 30, 60, 90चा प्रमेय. अजून एक प्रमेय आपण 9वीला पाहिला होता. समजा हा एक काटकोन त्रिकोण आहे. परत इथं याचा हा कोन 90चा आहे, हा 45चा आहे, हा 45चा आहे. म्हणजे हा 45, 45, 90 अंशाचा त्रिकोण आहे. 9वीत आपण हेही पाहिलं होतं की एखाद्या त्रिकोणाचे दोन कोन जर, आता इथं कोन ए आणि कोन सीचं माप समान आहे 45, 45 अंश, म्हणजे दोन कोन हे एकरूप आहेत. तर एखाद्या त्रिकोणाचे दोन कोन जर एकरूप असेल तर त्यांच्या समोरच्या बाजू एकरूप असतात. म्हणजे 45 अंशासमोरची बाजू AB आणि ह्या 45 अंशासमोरची बाजू BC. म्हणजे AB आणि BCची लांबी समान. आणि ती किती असते? कर्णाच्या 1/2 पोट. 1/2 गुणिले AC. यांची लांबी समान असते आणि ती कर्णाच्या 1/2 पट असते. म्हणजे समजा इथं कर्णाची लांबी जर समजा 9/2 असेल तर यांच्या लांबी किती होईल ते आपण काढू. AB आणि BCची लांबी तर समान आणि ती कर्णाच्या 1/2 पट असते. कर्ण इथं 9/2 आहे, म्हणजे वर्गमुळात 2 कटून किती राहील? 9. ABची लांबी 9, BCची 9. म्हणजेच थोडक्यात 45, 45, 90च्या त्रिकोणात काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहे त्यांची लांबी समान असते आणि त्यांची जेवढी लांबी असेल त्यांच्या वर्गमुळात 2 पट कर्ण असतो, असंही आपल्याला म्हणता येईल. तर आपण यासंबंधी काय प्रमेय पाहिला होता की 45, 45, 90 अंशाच्या त्रिकोणात 45 अंशासमोरील प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. असा गुणधर्म आपण 9वीत पाहिला होता. आता आपण ह्या गुणधर्मांच्या साहाय्याने इथं एक महत्त्वाचा आणि एक लक्षात घ्या, इथं सध्या आपण काटकोन त्रिकोणासंबंधीच बोलतोय. काटकोन त्रिकोणासंबंधी अजून आपल्याला एक महत्त्वाचा गुणधर्म या ठिकाणी पाहायचा आहे. आपण प्रकरण 1 मध्ये समरूपता पाहिली. दोन त्रिकोण समरूप म्हणजे सारखं रूप. पण सारखं रूप म्हणजे कोणते त्रिकोण म्हटलं की त्याला 3 कोन 3 बाजूच असतात, त्रिकोणच दिसतात. कोणते त्रिकोण समरूप असतात असं नाही. तर समरूप असण्यासाठी कोणत्या अटी आवश्यक आहे? त्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात पाहिजे आणि संगत कोन एकरूप पाहिजे, अशी व्याख्या आपण पहिल्या प्रकरणात समरूप त्रिकोणांची केलेली आहे. आपल्याला आता काटकोन त्रिकोणातील समरूपता पाहायची.
समरूपता आणि काटकोन त्रिकोण. समरूपता आणि काटकोन त्रिकोण म्हणजे काटकोन त्रिकोणातली समरूपता आपल्याला पाहिजे. एक गुणधर्म आहे तो प्रमेय म्हणून या ठिकाणी काय तो प्रमेय आपण पाहू. जागा मिळावी म्हणून हे हेडिंग आपण लिहून घ्या. याच्या खाली हा गुणधर्म लिहायचा. मला तेवढीच जागा मिळेल म्हणून मी ते मिटवतो. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात, ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. आता अगोदर आपण प्रमेयात जे विधान दिलं याच्यावरून आकृती काढू. आपल्याला माहिती आहे कोणत्याही प्रमेयामध्ये 2 वाक्य असतात. एक जरचा भाग, एक तरचा भाग किंवा पक्ष आणि साध्य. जेव्हाचा भाग म्हणजे पक्ष आणि तेव्हाचा भाग म्हणजे साध्य. तर दिलेल्या माहितीवरूनच काय आकृती काढावं लागेल आपल्याला. काटकोन त्रिकोणात म्हणजे आपल्याला एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे. समजा मी या ठिकाणी हा त्रिकोण घेतो. याचा एक कोण आपल्याला काटकोन दाखवायचा आहे. कोन क्यू मी काटकोन किंवा 90 अंशाचा घेतो. अजून काय दाखवायचं आहे, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळं. आता आपल्याला काय करणं येतं, कर्णावर शिरोलंब टाकायचा आहे. कर्ण कशाला म्हणतो आपण, काटकोनास समोरची बाजू. इथं हा कोण काटकोन आहे, याच्या समोरची बाजू पी आर म्हणजे पी आर कर्ण झाला. कर्णावर शिरोलंब टाकायचा आहे. शिरोलंब म्हणजे काय, शिरोबिंदूतून टाकलेला लंब. तर या बाजू समोरचा शिरोबिंदू कोणता, क्यू. इथून लंब टाकायचा आहे, याला म्हणतात शिरोलंब. इथं मी यस नाव देतो. आता याच्यावरून आपण पक्ष लिहू.
जेव्हाचा जो भाग असेल ते पक्षात लिहायचं. काटकोन त्रिकोणात म्हणजे आपण एक त्रिकोण घेतला, तो काटकोन त्रिकोण प्रकारचा आहे म्हणजे त्याचा एक कोन 90 अंशाचा आहे. मग तेच थोडक्यात पक्षात सांगायचं की कोणता त्रिकोण आहे, पी क्यू आर. त्रिकोण पी क्यू आर मध्ये परीक्षेला आपल्याला जर प्रमेय सिद्ध करायला आला पूर्ण, तर आपण दिलेल्या प्रमेयावरून आकृती काढली, त्याच्यावरून पक्ष आणि साध्य लिहिलं तरी आपल्याला 1 मार्क पडतो. आणि हे अगदी सोपं काम असतं. काटकोन त्रिकोणात म्हणजे काटकोन त्रिकोण काढायचं. नाव आपल्या मनाने कोणते द्यायचे, कर्णावर टाकलेल्या शिरलंबामुळे त्याच्या कर्णावर एक शिरलंब टाकायचा. सोपी गोष्ट आहे. मात्र आकृतीने काढली आणि सगळं तुम्ही लिहिलं तर मार्क मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. तर मग आता जेवढा जेव्हाचा भाग असेल किंवा ह्या आकृतीचं वर्णन म्हणजे पक्ष. त्रिकोण पी क्यू आरमध्ये हा काटकोन त्रिकोणी म्हणजे त्याचा एक कोन 90 अंशाचा. कोणता, तर पी क्यू आर किंवा कोन क्यू बरोबर 90 अंश म्हणजे झाला हा काटकोन त्रिकोण. आणि त्याच्या आपण कर्णावर शिरलंब टाकला तेही पक्षातच येऊ द्या. रेख क्यू एस लंब कर्ण पी आर. रेषाखंड क्यू एस आपण हा कर्णावर लंब टाकलेला आहे. आता हे झालं पक्ष. तेव्हाचा भाग म्हणजे साध्य किंवा प्रश्न. काय साध्य, काय दाखवायचं आपल्याला, तर काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे एवढं पक्ष आहे. जे इथून पुढचं आता साध्य, जे त्रिकोण तयार होतात बघा, हे लंब टाकल्यामुळं इथं हा एक त्रिकोण, इकडे हा एक त्रिकोण, 2 त्रिकोण तयार झाले. ते मूळ काटकोन त्रिकोणाशी, मूळ काटकोन त्रिकोण म्हणजे कोणता त्रिकोण काढला होता आपण पहिला, पी क्यू आर. या हा काय, मूळ काटकोन त्रिकोण. या मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण ह्या पी क्यू आर त्रिकोणाशी समरूप आहे आणि एकमेकाशी समरूप आहे. तर थोडक्यात 3 गोष्टी आपल्याला मिळतात की हा जो पी क्यू एस त्रिकोण आहे, त्रिकोण पी एस क्यू हा समरूप आहे. त्रिकोण पी एस क्यू हा मूळ त्रिकोणाशी समरूप आहे. मूळ त्रिकोण कोणता, पी क्यू आर. दुसरं, हा जो त्रिकोण आहे हा पण समरूप आहे. याचं नाव काय, तर त्रिकोण क्यू एस आर समरूप त्रिकोण पी क्यू आर. म्हणजे पी एस क्यू हा त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप आहे. क्यू एस आर हा दुसरा झालेला त्रिकोण, तोही मूळ त्रिकोणाशी समरूप आहे आणि ते परस्पराशी समरूप असतात. म्हणजे त्रिकोण पी एस क्यू समरूप त्रिकोण क्यू एस आर हे पण समरूप आहे. अशा 3 गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहे. आता याच्यासाठी आपण सिद्धता लिहू. सिद्धता लिहिताना आपल्याला प्रत्येक गोष्टीला कारण द्यावं लागतं. आपण या ठिकाणी त्रिकोण अगोदर हे 2 त्रिकोण समरूप हे विचारात घेणार आहोत. म्हणून आपण त्रिकोण पी एस क्यू आणि त्रिकोण पी क्यू आरचा विचार करणार आहोत. त्रिकोण पी एस क्यू व त्रिकोण पी क्यू आर मध्ये, या दोन्ही त्रिकोणामध्ये. आता आपल्याला हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे. समरूपतेच्या आपण ज्या कसोट्या पाहिल्या, कोणत्या तरी कसोटीचा वापर करायचा. आपल्याला काय मिळतं ते पाहू. पी एस क्यू त्रिकोण आणि पी क्यू आर त्रिकोण यांच्यामध्ये कोन पी पहा. पी एस क्यू त्रिकोणात कोन पी आणि पी क्यू आर त्रिकोणात ही कोन पी तोच आहे. कोन याचं नाव क्यू पी एस म्हणजे पी जवळ झालेला कोन. एकरूप कोन आर पी क्यू
याला कारण काय? तर कोन QPS म्हणजे हा कोन आहे आणि कोन RPQ नाव जरी वेगळे असले तरी कोन तोच आहे, म्हणजे याला आपण म्हणतो सामायिक कोन. मी ही कशासाठी जागा सोडली आपल्या पुढं लक्षात येईल, सामायिक कोन. मात्र याचं कारण मी इकडं लिहिलं हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या दोन कोनांची एक जोडी एकरूप झाली, अजून एक कोनांची जोडी एकरूप पाहिजे. या त्रिकोणाचा कोन PSQ एकरूप कोन. PSQ म्हणजे मी काटकोन घेतला, तर मूळ त्रिकोण PQRचा कोन Q काटकोन आहे, म्हणजे एक PSQ एकरूप कोन PQR. काय एकरूप आहे कोन? तो PSQ म्हणजे एच जवळ झालेला कोन आणि PQR म्हणजे Q जवळ झालेला मूळ त्रिकोणाचा कोन. हे दोन्ही कोन काटकोन आहे म्हणून ते एकरूप आहे. 90 अंशाचे म्हणून प्रत्येकी 90 अंश. या प्रत्येक कोनाचं माप 90 अंश आहे म्हणून ते एकरूप झाले. आणि मग या त्रिकोणाचे दोन कोन या त्रिकोणाच्या दोन कोनाशी एकरूप आहे म्हणून त्रिकोण PSQ समरूप त्रिकोण PQR हे त्रिकोण समरूप झाले. कोणत्या कसोटीने? कोको कसोटीने त्रिकोण समरूप झाले. आता हे त्रिकोण समरूप आहे म्हणजे आपल्याला याच्यावरून काय मिळतं? बाजू प्रमाणात कोन एकरूप. वाटल्यास आपण याला समीकरण 1 देऊ. तर आपण पहिली कंडिशन मिळवली, हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे होते, ती इथं आपण दाखवली. आता आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे म्हणून आपण ह्या दोन त्रिकोणांचा विचार करू. त्रिकोण QSR व त्रिकोण PQR मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला हे पण समरूप दाखवायचे. मग यांचे काय साम्य काय किंवा कोणते घटक एकरूप आहे काय मिळतं ते पाहू. QSR हा त्रिकोण आहे आणि PQR म्हणजे मूळ त्रिकोण. तर इथं कोन R हा मूळ त्रिकोणात पण आहे आणि ह्या त्रिकोणात पण आहे. कोन अगोदर आपण या त्रिकोणाचा कोन घेऊ SRQ म्हणजे R जवळ झालेला कोन. SRQ QRP. SRQ हा कोन QRP ह्या कोनाशी एकरूप आहे का? तर तुम्ही हा कोन वाचला तर R जवळच झालेला, हा कोन वाचला आकृतीत पहा, हा पण R जवळच झालेला आहे. म्हणजे नाव जरी वेगळं असलं तरी कोन तोच आहे, म्हणजेच हा सामायिक कोन आहे. म्हणजे यालाही कारण हेच आहे आणि यालाही कारण हेच आहे म्हणून मी कारण इकडं बाजूला लिहिले डबल लिहिण्यापेक्षा. त्याच्यानंतर QSR त्रिकोणाचा कोन QSR कोन पहा आकृतीत, हा 90 अंशाचा आहे, काटकोन आहे. एकरूप कोन PQR, कोन QSR हा PQRशी एकरूप आहे का? तर दोन्ही कोन काटकोन आहे म्हणजे 90 अंशाचे, म्हणजे हेच कारण, इथंही तेच कारण. आणि मग या त्रिकोणाचे दोन कोन या त्रिकोणाचे दोन कोन असे एकरूप झाले म्हणून त्रिकोण QSR समरूप त्रिकोण PQR. हे दोन त्रिकोण समरूप झाले कोणत्या कसोटीने? कोको कसोटी. हाही भाग आपण सिद्ध केला. हे आपलं समीकरण 2. मग आपण समीकरण 1 व 2चा विचार केला तर आपल्याला काय मिळतं? कोन PSQ, त्रिकोण PSQ आणि त्रिकोण QSR हे PQRशी समरूप आहे. इथं हा त्रिकोण PQRशी समरूप आहे, इथं QSR पण PQRशी समरूप आहे. आणि दोन त्रिकोण जर एका त्रिकोणाशी समरूप असेल तर ते परस्पराशी समरूप असतात. आपण समरूपतेचा संक्रमकता हा गुणधर्म पाहिलेला आहे की दोन घटक जर तिसऱ्या घटकाशी समरूप असेल तर ते परस्परांशी समरूप असतात. म्हणजे इथं आपल्याला काय मिळतं? त्रिकोण PSQ समरूप त्रिकोण QSR हे समरूप झाले 1 आणि 2 वरून, म्हणजे तिसराही घटक मिळाला.
थोडक्यात आपण काय पाहिलं की इथं पी क्यू आर त्रिकोण, मूळ त्रिकोण, शिरोलंबामुळे हे 2 त्रिकोण झाले, असे 3 त्रिकोण, हे तिन्ही एकमेकाशी समरूप आहे. हा त्याचा शॉर्टकट अर्थ. आता ह्याचा ही सिद्धता संपली. याच्यावरूनच आपल्याला अजून काही मिळतं. ह्याच आकृतीवरून आपण ते इथे लिहू. अगोदर काय मिळतं ते पाहू. आपण हे 2 त्रिकोण समरूप आहे सिद्ध केलेलंच आहे. आपण ते जर घेतलं, त्रिकोण पी एस क्यू समरूप त्रिकोण क्यू एस आर, हे आपण सिद्ध केलेलं आहे. त्रिकोण समरूप आहे म्हणजे कोण एकरूप असतात, बाजू प्रमाणात असतात. कोणत्या बाजू प्रमाणात येईल, तर पी एस भागेला क्यू एस बरोबर एस क्यू किंवा क्यू एस इकडे आर एस किंवा एस आर. एकाच एक संगत येऊन घ्यायचं. पी एस पहिला दुसरा, तर पहिला दुसरा शिरोबिंदू इथं क्यू एस आहे. या त्रिकोणाचा आपण क्यू एस घेतला, क्यू एस म्हणजे दुसरा आणि तिसरा, तर दुसरा आणि तिकडे तिसरा इकडे एस आर आहे. आता हे त्रिकोण समरूप आहे म्हणून यांच्या बाजू प्रमाणात. आपण याला कारण काय देत असतो, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आपण वर जो प्रमेय सिद्ध केला त्याच्यावरून आपण हे छोटंसं काही मिळवू लागलो. काय मिळवू लागलं ते पुढं पाहू. आता हे त्रिकोण समरूप आहे, बाजू प्रमाणात आल्या. ज्या बाजू प्रमाणात आहे यांचा आपण तिरकस गुणाकार करू. क्यू एस गुणिला क्यू एस बरोबर पी एस गुणिला एस आर. क्यू एस गुणिला क्यू एस म्हणजे क्यू एस वर्ग बरोबर पी एस गुणिला एस आर. तर आपण काय मिळवलं, क्यू एस काय, हा टाकलेला शिरोलंब. पी एस आणि एस आर काय, पी एस आणि एस आर कर्णाचे त्या शिरोलंबामुळे झालेले 2 तुकडे, म्हणजे या शिरोलंबाचा वर्ग कर्णाच्या 2 तुकड्यांच्या गुणाकारा इतका आहे असं आपल्याला इथे मिळालं. असं जर असेल तर असा गुणधर्म मिळत असेल की एकाचा वर्ग दोघांच्या गुणाकारा इतका आहे, तेव्हा क्यू एसला पी एस आणि एस आरचा भूमिती मध्य म्हणतात. हे आपण थोडंसं गुणोत्तर व प्रमाण प्रकरणातही पाहिलं होतं, तुम्हाला आठवून देतो. बघा 9/12 आणि 12/16 हे 2 गुणोत्तर समान आहे का पहा. कसं पाहणार, एक तर संक्षिप्त रूप द्या किंवा तिरकस गुणाकार करा. 16 आणि 9चा गुणाकार 144, 12 आणि 12चा गुणाकार 144, तिरकस गुणाकार केला. आणि हे जर तिरकस गुणाकार समान असेल तर ही गुणोत्तर समान आहे. म्हणजे ज्या 2 गुणोत्तर समान असतात त्या आपण काय म्हणतो, ते प्रमाणात आहेत. ही गुणोत्तर प्रमाणात आहे. त्याच्यातही इथं जे हे अंत्यपद आहे ते इथं पूर्वपद आहे. आणि असं जर असेल तर याला म्हणतो आपण परंपरित प्रमाण. काय म्हणतो, परंपरित प्रमाण. आणि मग जेव्हा हे परंपरित प्रमाण असेल तर 12 हा इथं, म्हणजे इथं आपण तिरकस गुणाकार केला, 12 गुणिले 12 म्हणजे 12चा वर्ग बरोबर 9 आणि 16चा गुणाकार. असं जर असेल की एका संख्येचा वर्ग दोघांच्या गुणाकार इतका येत असेल तर ती संख्या ह्या 2 संख्यांचं मध्यम प्रमाणपद असतं. असा शब्द आपण गुणोत्तर व प्रमाण प्रकरणात 9वीला वापरला होता. यालाच आपण भूमितीमध्येही म्हणतो. भूमितीमध्ये का, भूमितीचा संदर्भ इथं आला तर हे पद किंवा हा रेषाखंड ह्या दोघांचा भूमितीमध्ये. बघा हे ने सारखं आलं. इथं क्यू एसची किंमत 12 आहे, पी एसची किंमत 9 समजा आणि एस आरची 16, म्हणजे ही किंमत 12, ही 9 आणि ही 16. तर क्यू एस वर्गाबरोबर 9 गुणिले 16 हे मिळालं आपल्याला. तेव्हा क्यू एसला काय म्हणतात, पी एस आणि एस आरचा भूमिती मध्य. आणि म्हणून क्यू एस हा
PS व SRचा भूमिती मध्य आहे, भूमिती मध्य आहे. इथं आपण थोडक्यात एक गुणधर्म सिद्ध केला, त्याला भूमिती मध्याचे प्रमेय म्हणतात. काय तो गुणधर्म काय सांगता येईल की समजा एखाद्या काटकोन त्रिकोणात जर कर्णावर शिरोलंब टाकला तर तो टाकलेला शिरोलंब कर्णाच्या दोन्ही भागांचा काय असतो, भूमिती मध्य असतो आणि त्याची ही सिद्धता आहे. तर आपण वर भूमिती मध्याचे प्रमेय असं हेडिंग टाकून आपल्या पुस्तकात ते प्रमेयाचे विधान आहे ते लिहून खाली सिद्धता दिलेली ती आकृती काढून सिद्धता लिहा किंवा ही आकृती काढून ही सिद्धता लिहा. फक्त गुणधर्म लक्षात ठेवणं महत्त्वाचं येतं. ही सिद्धता येत नाही याच्या अगोदरचा आपण जो वरचा प्रमेय पाहिला समरूपता आणि काटकोन त्रिकोण त्याची सिद्धता येऊ शकते. तर आपण या व्हिडिओमध्ये 2 गोष्टी पाहिल्या आणि थोडं 9वीचंही आठवलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करायचा आहे, म्हणून आपण इथं थांबून पुढच्या व्हिडिओत पायथागोरसचा प्रमेय